यवतमाळकरांचा हा संताप। जवाहरलाल दर्डा विमानतळावरही आंदोलन। हा उद्रेक आहे जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटी विरोधात। हा एल्गार आहे या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजय दर्डा आणि यवतमाळ पब्लिक स्कूल विरोधातल्या 2 नराधम शिक्षकांविरोधात। गेल्या 3-4 दिवसांपासून यवतमाळ वासियांचा हा रोष पाहायला मिळतोय। यवतमाळ पब्लिक स्कूलमधल्या यश बोरुंदिया आणि अमोल क्षीरसागर या शिक्षकांनी 17 मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघड झाला। यानंतर यवतमाळ शहरात संतापाची लाट उसळली। प्रकरण उघड झाल्यानंतर संस्थाचालक विजय दर्डा आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत यवतमाळ वासीय रस्त्यावर उतरले होते। पालक आणि यवतमाळ वासियांच्या या उद्रेकानंतर दोन्ही नराधम शिक्षकांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला, तर संस्थाचालकांविरोधातही गुन्हा दाखल झाला। मात्र यानंतरही पालक आणि यवतमाळच्या नागरिकांचा संताप कमी झालेला नाही। विजय दर्डा यांच्या घरावर मोर्चा नेत संचालकांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणी संस्थाचालक दबाव आणत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या ठिकाणी मी मागणी करतो की आरटीई नुसार आरटीईच्या कायद्यामध्ये तरतूद आहे की शिक्षण समिती जी आहे, शिक्षण नियोजन समिती जी आहे ती या सर्व गोष्टींसाठी कारणीभूत आहे आणि त्यांना शिक्षण समितीला हे वर्षभरापासून माहीत आहे। परंतु आपले नातेवाईक त्याच्यामध्ये नातेवाईकांचा आपला जो काही त्यांचा हे होता नातेसंबंध ते दाबण्यासाठी किंवा हे प्रकरण नातेसंबंधामुळे त्यांनी आजपर्यंत ते दाबून ठेवले आणि त्यामुळे ही आज परिस्थिती आली की आज लोकांचा उद्रेक, लोकांच्या भावनांचा उद्रेक या ठिकाणी सर्वसामान्य प्रदर्शित करत आहे। या प्रकरणी आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातलंय। यवतमाळ पब्लिक स्कूल मधल्या मुलींच्या विनयभंगाचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। मी आपल्याला विश्वास देतो की कुठल्याही परिस्थितीत दोषींना सोडण्यात येणार नाही, कुठली हायगाय करण्यात येणार नाही, कुठली गॅप याच्यामध्ये ठेवण्यात येणार नाही आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपल्या भावना तीव्र असल्या तरी त्या सांभाळल्या पाहिजेत। मला वाटतं की शिक्षण विभागाने गृह खात्याकडे म्हणजे पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे आणि पोलिसांनी यामध्ये जे दोषी आहेत त्या सगळ्यांवर कारवाई करण्याची ती तयारी पोलिसांनी केली आहे। मी स्वतः SP शी बोललेलो आहे आणि या विषयामध्ये ते कारवाई करणार आहे। यवतमाळ वासियांचा संताप आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन यानंतर तरी या 2 नराधम शिक्षकांविरोधात कोणत्याही दबावाविना कठोर कारवाई केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त होतीये। श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।